आणि खासदार मिलिंद देवरा यांची आता प्रतिक्रिया समोर आलेली आहे। कारण एकीकडे आपण बघितलेलं होतं 5 दिवस आंदोलन चाललं, ज्याच्यामध्ये दक्षिण मुंबई आणि परिसर जो आहे तो ढवळून निघालेला होता। वाहतूक कोंडी, त्यासोबतच गर्दी असं सगळं चित्र बघायला मिळालेलं होतं। हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईभर विखुरले। दक्षिण मुंबईतले रस्ते, सीएसएमटी स्थानक इतकंच नव्हे, हायकोर्टासारख्या महत्त्वाच्या इमारतींसमोरही आंदोलकांचा गराडा पाहायला मिळाला। त्यावरून शिंदेच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरांनी आता मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं आहे। दक्षिण मुंबईतल्या देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या ठिकाणांमध्ये आंदोलनांवर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत आपण बघूया। या पत्रामध्ये मिलिंद देवरा म्हणतात, आझाद मैदान आणि दक्षिण मुंबईत वारंवार होणाऱ्या निदर्शनांवर मी चिंता व्यक्त करतो आहे। निदर्शनाचा अधिकार लोकशाहीने दिलाय, तो अत्यावश्यक आहे, पण अशा आंदोलनांमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी। दक्षिण मुंबई ही राज्याच्या कारभारासह आर्थिक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण आहे, असंही त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलंय। इथेच शासनाची मुख्यालय, पोलीस मुख्यालय, तसंच पश्चिम नौदल कमांड देखील आहे, तसंच मंत्रालय, विधानसभा, मुंबई महापालिका मुख्यालय हे देखील या परिसरात आहे। पुढे ते म्हणतात, जगातील कोणत्याही राजधानी शहरामध्ये सरकारी कार्यालय, सुरक्षा आणि अर्थव्यवस्था यांना बाधा पोहोचवणाऱ्या निदर्शनांना परवानगी दिली जात नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे पत्रामध्ये। शांततापूर्ण निदर्शनांचा अधिकार लोकशाहीने दिलेला असला तरीही या निदर्शनाचं ठिकाण आणि त्याच्या तीव्रतेने जर सरकारी कामकाज, पालिकेचं प्रशासन, सामाजिक सुरक्षा आणि खासगी कार्यालयांच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असेल तर ते योग्य नव्हे, असंही त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच दक्षिण मुंबईतल्या उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांमध्ये अशा निदर्शनांवर बंदी घालावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। अशा निदर्शनांना वेगळं ठिकाण द्यावं असंही मिलिंद देवरा या पत्रामध्ये पुढे म्हणतायत। मी महाराष्ट्र सरकारला असं आवाहन करतोय, असंही या पत्रामध्ये त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे। तर हे त्यांचं पत्र आणि ज्याच्यावरून आता सगळी चर्चा सुरू झाली पुन्हा एकदा। या सगळ्या संदर्भात मनोज जरांगेंचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। त्याला म्हणा चुप राह, इतके शांततेत येणारी पहिली जात अस। हो, कुणाची काडी उचलले नाही, कुणाचे भजे उचलले नाही, कुणाचं काय केलं नाही, उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या। अशी वापस येणारी शांततेत जात नाही। ही जात लई ई खारी आहे, लई विषारी आहे तराला लागल्यावर, पण अशी होणे नाही। पुन्हा असली जात होणे नाही। एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात। तोटा जरी झाला